श्री स्वामी समर्थ. सावधान मेष राशीच्या जातकांनो, आता काळजाचा ठोका चुकवणारी वेळ आली आहे. राशीचा स्वामी मंगळ आणि त्यातच एप्रिल 2026चा हा महाविनाशकारी महिना. ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाचा असा काही अग्निलेख लिहून ठेवला आहे की जो वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही केवळ भविष्यवाणी नाही, तर साक्षात विधात्याने तुमच्यासाठी रचलेलं एक महाचक्रव्यूह आहे. एप्रिल महिन्यातील त्या 10 भयानक घटना कोणत्या, ज्या तुमच्या आयुष्यात वादळ आणणार आहेत? एप्रिलची ती एकादशी आणि ती काळीकुट्ट अमावस्या, तिथून जे विनाशाचे आणि परिवर्तनाचे चक्र सुरू होणार आहे, ते तुमच्या हक्काच्या संपत्तीवर आणि रक्ताच्या नात्यावर घाला घालणार का? तुमच्या प्रगतीवर कुणी काळी नजर टाकलीये? ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या 10 घटना तुमच्या आयुष्यात नेमका कोणता प्रलय घडवणार आहेत? जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही चुकूनही मिस केला नाही तर कदाचित येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना मिळण्याची शेवटची आणि एकमेव संधी तुम्ही गमावून बसाल. चला तर मग उघडूया मेष राशीच्या नशिबाचा तो कच्चा चिठ्ठा, जो साक्षात बजरंगबली सावरू शकतात. मेष राशीच्या जातकांनो, 2 एप्रिलची हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा तुमच्या आयुष्यात साधी पर्वणी नाही, तर साक्षात ब्रह्मदेवाचा न्यायनिवाडा ठरणार आहे. विधात्याने लिहून ठेवलेली पहिली घटना तुमच्या स्वभावातील अग्नी आणि रागाशी संबंधित आहे. राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या काळात तुमचा संताप अनावर होईल आणि क्षुल्लक कारणावरून जवळच्या व्यक्तीशी तुमचे खटके उडू शकतात. विधात्याचा हा पहिला संकेत आहे की जर तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण मिळवले नाही, तर हाताशी आलेली मोठी संधी निसटून जाऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलची संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी ब्रह्मदेवाचा दुसरा आणि तिसरा गंभीर संकेत घेऊन येत आहे. विधात्याच्या लेखणीनुसार तुमच्या कामाच्या ठिकाणी काही जुन्या चुकांमुळे तुम्हाला वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. हे शत्रूंनी रचलेले एक गुप्त कारस्थान असू शकतं, ज्याचा उद्देश तुमची प्रतिमा मलिन करणे हा असेल. तिसरा संकेत तुमच्या आरोग्याबाबत असून उष्णतेचे विकार किंवा अचानक उद्भवणारा शारीरिक थकवा तुम्हाला महत्त्वाच्या कामापासून दूर नेण्याचा प्रयत्न करेल. मेष राशीच्या जातकांनो, पण घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण या संघर्षाचा शेवटचा अत्यंत सकारात्मक होणार आहे. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो की याच काळात तुमची प्रबळ इच्छाशक्ती जागृत होईल. सुरुवातीचे हे 3 अडथळे पार केल्यानंतर तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत असे काही नवीन अधिकार मिळतील ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता. हनुमानजीच्या कृपेने तुमच्या रागाचे रूपांतर सकारात्मक ऊर्जेत होईल आणि 10 एप्रिलपर्यंत तुम्ही तुमच्या सर्व विरोधकांना तुमच्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर देण्यात यशस्वी व्हाल. मेष राशीच्या जातकांनो, 10 एप्रिलच्या कालाष्टमीपासून 17 एप्रिलच्या अमावस्येपर्यंतचा काळ तुमच्या गुप्त शत्रूसाठी सक्रियतेचा काळ असेल. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली चौथी आणि 5वी घटना सांगते तुमच्या प्रगतीचा हेवा करणारे लोक सामाजिक पातळीवर तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. 17 एप्रिलची ती काळीकुट्ट अमावस्या तुमच्या राशीवर भ्रम आणि भीतीचे सावट घेऊन येईल. विधात्याच्या लेखानुसार या रात्री तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते किंवा असे वाटू शकते की तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, विधात्याने 6व्या घटनेचा जो उल्लेख केला आहे तो तुमच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. अमावस्येच्या आसपास प्रवासात किंवा नवीन कामाची सुरुवात करताना अडथळे येण्याची दाट शक्यता आहे. शत्रू केवळ मानवी रूपात नसून ते चुकीच्या विचाराच्या रूपातही तुमच्या मनात घर करतील. तुमच्या कुटुंबातील वादाचा फायदा घेऊन बाहेरची व्यक्ती तुमचे घर फोडण्याचा प्रयत्न करेल. असा इशारा ब्रह्मदेवाने दिला आहे की अमावस्या तुमच्या संयमाची आणि विश्वासाची सर्वात मोठी अग्निपरीक्षा असेल.
मेष राशीच्या जातकांनो, पण या अंधाऱ्या अमावस्येचा शेवट विजयोत्सवात होणार आहे. ब्रह्मदेवाचा 7वा संकेत असा आहे की याच रात्री तुमच्या शत्रूचे सर्व मुखवटे गळून पडतील. हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला अशा एका सत्याचा उलगडा होईल ज्यामुळे तुमच्या शत्रूचा पराभव निश्चित होईल. अमावस्येनंतर येणारा प्रकाश तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि वाईट नजर कायमची धुवून येईल. 17 तारखेच्या या संकटानंतर तुम्ही आधीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आणि तेजस्वी होऊन बाहेर पडाल याची खात्री विधात्याने दिली आहे. मेष राशीच्या जातकांनो, एप्रिल महिन्याच्या मध्यात म्हणजे 13 एप्रिलच्या एकादशीच्या आसपास ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 8वी घटना तुमच्या आर्थिक स्थितीला थोडा हादरा देऊ शकते. विधात्याच्या लेखणीनुसार तुमच्या कष्टाचा पैसा चुकीच्या जागी खर्च होण्याचे योग आहेत. कुणीतरी जवळचा माणूस मदतीच्या बहाण्याने तुमच्याकडून मोठी रक्कम घेण्याचा प्रयत्न करेल आणि ती परत मिळण्याची शक्यता कमी असेल. पैशाच्या बाबतीत गाफील राहणे तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे व्यवहाराच्या कागदपत्रावर विचारपूर्वक सह्या करा. मेष राशीच्या जातकांनो, विधात्याने 9व्या घटनेचा जो संकेत दिला आहे तो तुमच्या काळजाला वेदना देणारा असू शकतो. रक्ताच्या नात्यातील किंवा खूप जुना मानलेला मित्र तुमच्या विरोधात साक्ष देईल किंवा मालमत्तेच्या वादात तुमच्याशी बेईमानी करेल. फसवणूक केवळ पैशाची नाही तर विश्वासाची देखील असेल. ब्रह्मदेवाचा लेख सांगतो की या काळात तुम्हाला एकटेपणा जाणवेल आणि आपले लोक जेव्हा परके होतात तेव्हा होणारा मनस्ताप तुम्हाला सहन करावा लागेल. मेष राशीच्या जातकांनो, पण या संघर्षाचा अंत अत्यंत लाभदायी ठरेल. विधात्याचा हा संकेत सांगतो की याच फसवणुकीमुळे तुमच्या आयुष्यातील विषारी नाती कायमची संपतील. तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. 13 तारखेनंतर तुम्हाला उत्पन्नाचा असा एखादा नवा स्रोत सापडेल जो तुमच्या नुकसानीची भरपाई व्याजासह भरून काढेल. हनुमानजीच्या कृपेने अडकलेले धन परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील आणि एप्रिल महिन्याच्या अखेरीस तुमची आर्थिक बाजू आधीपेक्षा अधिक भक्कम होईल. मेष राशीच्या जातकांनो, 27 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्या आयुष्यात अशा एका भ्रमाचे जाळे घेऊन येणार आहे जिथे तुमचे डोळे सत्याला पाहू शकणार नाही. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 10वी घटना तुमच्या वैयक्तिक आणि प्रेमसंबंधावर प्रहार करण्याची शक्यता आहे. विधात्याच्या लेखणीनुसार या दिवशी एखादी बाहेरची व्यक्ती तुमच्या वैवाहिक आयुष्यात संशयाचे बीज पेरून गोड बोलून तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करेल. आकर्षणाच्या नादात तुम्ही चुकीच्या मार्गावर जाण्याचे प्रबळ योग आहेत ज्यामुळे तुमची मोठी बदनामी होऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, मोहिनी एकादशीचा हा प्रभाव तुमच्या व्यवसायावरही पडू शकतो. कुणीतरी आकर्षक नफ्याचे स्वप्न दाखवून तुम्हाला चुकीच्या गुंतवणुकीतून अडकण्याचा प्रयत्न करेल. हे विधात्याने रचलेले एक मायाजाळ आहे जे तुमच्या बुद्धीला भ्रमित करून तुम्हाला सत्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करेल. या काळात तुमच्या मनावर आणि इंद्रियावर ताबा ठेवावे लागेल. जर तुम्ही या प्रलोभनांना बळी पडलात तर साठवलेली प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते असे संकेत ब्रह्मदेवाने दिले आहेत. मेष राशीच्या जातकांनो, पण या मायाजाळाचा अंत देदीप्यमान यशात होईल. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो 27 एप्रिल नंतर तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल. तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसामधील फरक स्पष्टपणे उमजेल. हे मायाजाळ तुमच्या आयुष्यातील कपटी लोकांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठीच आले आहे. या संघर्षानंतर तुम्ही अधिक परिपक्व व्हाल आणि तुमच्या आयुष्यात अशा संधी येतील ज्या तुम्हाला समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देतील. बजरंगबलीच्या कृपेने तुम्ही या चक्रव्यूहातून एका विजेत्यासारखे बाहेर पडाल. मेष राशीच्या जातकांनो, ब्रह्मदेवाने जरी या 10 कठीण घटना लिहून ठेवल्या असल्या तरी विधात्याने तुमच्यासाठी मुक्तीचा आणि भाग्योदयाचा मार्गही स्पष्ट केला आहे. 30 एप्रिलच्या पौर्णिमेपर्यंतचा हा प्रवास तुमच्यासाठी संघर्षाचा असला तरी महाबली हनुमान तुमचे ढाल बनून रक्षण करतील. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे हनुमानजीची शक्ती तुमच्यासाठी साक्षात ब्रह्मदेवाचा लेख बदलण्याची ताकद ठेवते. या संपूर्ण महिन्यात दररोज हनुमान चालीसा आणि बजरंग बाणचे पठण करणे हे तुमच्यासाठी
सुरक्षा कवचासारखे काम करेल. मेष राशीच्या जातकांनो, विधात्याने सुचवलेला विशेष उपाय म्हणजे दर मंगळवारी आणि शनिवारी माकडांना हरभरे किंवा गूळ खाऊ घाला. तसेच 17 एप्रिलच्या अमावस्येला गरिबांना लाल रंगाचे धान्य किंवा वस्त्रदान करा. ब्रह्मदेवाच्या लेखानुसार दानधर्माची ग्रहाची अशुभ फळे नष्ट होतात आणि संकटाची तीव्रता कमी होते. जर तुम्ही हनुमानजीच्या मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण केला तर तुमच्या कार्यावर पडलेली वाईट नजर क्षणात उतरून जाईल आणि तुमचे रखडलेले मार्ग पुन्हा मोकळे होतील. मेष राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची सकारात्मक बातमी म्हणजे 30 एप्रिलची पौर्णिमा तुमच्या आयुष्यात महाभाग्योदय घेऊन येत आहे. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या 10 घटना तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हत्या, तर तुमच्यातील खऱ्या योद्ध्याला जागे करण्यासाठी होत्या. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुमच्या नशिबाचा असा काही सूर्योदय होईल की गेल्या कित्येक वर्षापासूनचे दारिद्र्य आणि संकटे संपुष्टात येतील. बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुम्ही आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांतीच्या एका नवीन युगात प्रवेश कराल. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला विधात्याने दिलेल्या या 10 संकेतावर आणि बजरंगबलीच्या अफाट शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून तुमची श्रद्धा व्यक्त करा. कमेंट बॉक्समध्ये विसरू नका जय बजरंगबली लिहायला, कारण तुमचे एक श्रद्धेचे नाव येणाऱ्या संकटाची धार कमी करून तुमच्या भोवती सुरक्षेचे कवच निर्माण करू शकते. तसेच आपल्या मेष राशीच्या मित्रपरिवाराला या एप्रिल महिन्यातील संकटापासून सावध करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एप्रिल महिन्यात तुमचे नशीब कसे पलटणार आहे हे सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घंटेचे बटन नक्की दाबा. जय बजरंगबली.